नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा नवीन व्लॉगमध्ये, छोट्याशा व्लॉगमध्ये। मी असं आता पालशेत बीचला, पालशेत म्हणजे गोवाघर पालशेत, आणि आता आम्ही जरा फिराक बीचपासून जरा दगडी भागात सगळी ही दगड बिगड असत। हे आपले सखे आणि सूर्य बघा, सूर्यास्त होतोय। लाटा बिटा एकदम आपले कामा करतात। ह्या समोर तुमका दिसता आता पालशेत बीच। इकडे मी जरा पुढे येलोय, सगळे दगड असतात तिकडे। आज फोटो बिटो चांगले येत होते, फोटो काढले, ब्लॉग करूया म्हटलं। हा बघू शकता सूर्यबिर्याचं काय फोटो घेतोय। जरा वारामुळे आवाज कमी येऊ शकता, समजून घ्या। पण बीचवरचं वातावरण एकदम काय एकदम चांगलाच, लाटा बिटा दगड बघा कसे असं आहेत ते। ढगाची कला बघू शकता, काय सुंदर एकदम रंग दाखवतोय निसर्ग। चलो दाखवते पुढे तुमच्या। इथे नदी समुद्राचा संगम झालेला पुढे, आम्ही तिथूनच इलो क्रॉस करून आता भरती यायला लागली समुद्राला। लाटा बिटांची एकदम जोरात वाढायला लागली लाट यायला, आणि दगडावरून चालतो, पण पडलं तर डायरेक्ट फोन बिन वाहून काय फुटून बिटून जाऊ शकतो। जरा सांभाळून चालावं लागतं। तुम्ही काय म्हणू शकता? नाही, हा सुंदर समुद्रकिनारा आहे, कारण का आपण पाहायला गेलात तर ह्या समुद्रकिनाऱ्यावरची गर्दी पाहता गोवाघरचा समुद्रकिनारा ही खूप कमी आहे। आणि असा सुंदर किनारा आपल्याला कोकण पट्ट्यातच पाहायला मिळतो। बाकी इतर कुठे आपण बघितलात तर एवढा स्वच्छ व सुंदर किनारा नाही आहे। हे पण बरोबर बोलला, जिथे गर्दी जास्त आहे तिथे कचरा पण जास्त असतो। पण हे बीच तुम्ही बघितला तर एकदम स्वच्छ आणि टापटीप असं म्हटलं तरी हरकत नाही। इथे तुम्ही फिरण्यासाठी येऊ शकता, पण कचरा करायचा नाही। एकदम स्वच्छ असं बीच आहे। हे समोर दिसतंय ते पालशेत बीच। बाकीच्या बीचवर बघितलं तर लोक खूप सारी येतात आणि कचरा प्लॅस्टिक सगळं ते टाकून ठेवतात। आणि दगडांवर हे शिंपले, हे सगळे शिंपले बघू शकता। मुळात म्हणजे ह्या शिंपल्याची भाजी करण्यात येते, आणि ती मस्तपैकी जेवणात सुद्धा ह्या पट्ट्यातले लोक खातात। तुम्हाला माहीतच असेल शिंपल्याची भाजी खातात, ती कशी लागते ती। इकडे कुर्ले पण असायचे ना दगडांवरती। हो। इकडे ते पण अस्मरणीय म्हणजे पालशेत बीचला बोट वाहून आलेली, त्याबद्दल जरा सांगू शकता का काही? तर ती अशी गोष्ट आहे की एक बोट होती, ती बाहेरील देशातील होती, आणि त्या ठिकाणी त्या बोटीतलं सगळं इंधन जे बोट चालण्यासाठी लागतं ते इंधन सगळं वाया जाऊ लागलं। त्यामुळे ती बोट मग काय करावी, मग
त्या लोकांनी का स्वतःचा जीव वाचवून पहिल्यांदा ती बोट सोडण्यात आली आणि किती भाग्य समजावं की ती बोट येऊन नेमकी आपल्या पालशेत किनारी भेटली. आणि या पालशेत किनारी जवळजवळ तिचं अस्तित्व जवळजवळ 4 महिने देखील होतं. आणि त्यानंतर ती बोट सरकारने आपल्या हिशोबाने कापली आणि विकून दिली, कट केली आणि डंपरमध्ये भरून तो सगळं बोटचं काय पार्ट असतील ते घेऊन गेले. इथेच समोर दिसते ते इथेच बोट वाहून आली इथे या भागात. आणि त्यामुळे नदीची दिशा बदलली होती आणि बीचवरची सगळी बीच एकदम इथे वाहून समुद्रात जायची माती बिती. त्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही पाहू शकता या बीचवरती आहे जे आयन म्हणतो आपण त्याची गंज आपल्याला पाहायला मिळते यांच्या लाटांमध्ये. ही दिसते ती ही लाल संपूर्ण दिसते ते त्या बोटमुळे झालेलं आहे. त्या बोटची गंज पसरलेली आहे. ही इकडून दिसते ते समोर नदी आलेली आहे आणि हा समुद्र असा. ही बघा हा संगम. हे बघा हे जे तुम्हाला दिसतंय हे पाण्यावरचं हे जे पूर्ण आहे ते लोह आहे त्या बोटीतलं आणि ते या ठिकाणी तिचं अस्तित्व राहिल्यामुळे हे अजून विस्तारलं गेलं नाही आहे. त्यामुळे जरा समुद्र अशुद्ध झाला आहे या बोटीमुळे. नाहीतर बीच एकदम स्वच्छ आणि एकदम चांगलं आहे. आता ही बघू शकता ही नदी आहे. ही नदी इकडून नदी आणि समुद्राचा एकदम चांगला संगम झालेला आहे. वरती बघू शकता ढगां आपलं निसर्गाची रंगबिंग एकदम बघू शकता. इथून जाऊया काय? इकडून जाऊया इकडून. इथे जरा नदी खोल असल्यामुळे इकडून जातोय आम्ही. ही समोर दिसते ती ही नदी आहे. ही नदी आहे आणि समुद्राचा संगम झालेला आहे. नदीचं नाव काय या? सुंदरी नदी. आता ही नदी आम्ही क्रॉस करतोय. इथून ही सुंदरी नदी. आम्ही आता क्रॉस करतोय नदी. ही दिसते ती सुंदरी नदी. कुठलं आगडी देवी. नाव काय आगडी देवीचं मंदिर. हे समोर दिसतंय ते आगडी देवीचं मंदिर. हे इथे मंदिर आहे देवीचं. आणि ही दिसते ती नदी सुंदरी नदी. ही इथेच बोट रुतली होती खाली. किती महिने तरी होती? साधारण 3 ते 4 वर्षभर तरी होती माझ्या मते बोट. नाही म्हटलं तरी वर्षभर होती बोट. त्यामुळे ही सगळी गंज पाण्याची वाट लागलेली आहे. ही नदी हे मग ती बोटचे पार्ट्स नेल्यावर ही JCBद्वारे सरळ नदीची दिशा सरळ करण्यात आली आणि ही इकडून वळवण्यात आली. नाही तर नदी कुठून पण वाहत होती. आकाशाची रंग बघू शकता. सुंदरच एकदम. हवा पण सुटलेली आहे. समुद्राला भरती येत आहे. आता आम्ही प्रॉपर बीचवर आलेलो आहोत. पालशेत बीच. हवा पण सुटली असेल. आवाज येत नसेल हवेमुळे. हे बघू शकता बीच. आम्ही आता तिथे होतो. हे इकडे दगड दिसतात तिकडे होतो. आता आम्ही नदी ओलांडून इकडे आलेलो आहोत. मला पालशेत बीच दाखवतो.
हे सगळं लाल लाल दिसतंय ते त्या बोटमुळे. बोट इथे रुतून राहिली होती त्यामुळे इथे सगळं त्या बोटमुळे लाल माती आलेली आहे. गंज सगळी बोटची पसरलेली आहे. त्या डोंगराच्या पलीकडे कुठलं आहे बीच? त्या डोंगराच्या पलीकडे गुहागर. हां, त्या डोंगराच्या पलीकडे गुहागर बीच. तिकडे लोक असतात. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे हा पाहू शकता. हा डोंगराच्या पलीकडे बोऱ्या, कारोळ हा सर्व समुद्र किनारपट्टी. हां, त्या डोंगरांच्या पलीकडे बोरे, कारोळ ही समुद्र किनारपट्टी. त्या पण अशाच आहेत, चांगल्या एकदम. तिथे पण जास्त पब्लिक नसते. जास्त लोक असले का कचरा करतात आणि बीचवर एकदम प्लास्टिक टाकून ते सगळं कचऱ्याने बीचची वाट लावून ठेवतात. इथे बघू शकता, इथे तुम्हाला कचरा दिसणार नाही, फक्त त्या बोटमुळे झालेला ही गंज पसरली आहे बीचवर. बाकी एकदम नजारा बिजारा एकदम डेंजरच आहे. या बोट मच्छीमारांच्या आहेत. ते आता रात्र झाली काय ते मासे मारण्यासाठी समुद्रात जाणार. आता समुद्रात भरती यायला लागली आहे. लाटे पण पुढे पुढे येत आहेत. या मच्छीमारांबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? तर ह्या मच्छीमार बांधव आपले जे आहेत ते सकाळी 3 वाजता उठतात आपल्या एकदम पहाटे, व 5 वाजता त्यांना ह्या बोटीवर यावं लागतं. खूप कठीण आहे मुळात म्हणजे 5 वाजता उठणं आमच्यासाठी तरी. कारण का 5 वाजता उठून एवढे कठीण परिश्रम घेणं हे काय खायची गोष्ट नाही आहे सांगता बघायला गेलं तर त्यांचं असं असतं. परत आता 5 वाजता गेले, परत मग रात्री आतासुद्धा तुम्ही बघू शकता ही मच्छीमारी त्यांची चालू आहे. तर एकदम रात्री येणार, त्यांची झोप पूर्ण नाही होत. हे सगळ्या परिस्थितीला ते सामोरे जातात. ते खूप कठीण आहे मुळात म्हणजे पाहता गेलं तर आपल्या नेचर ऑफ कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा नक्कीच. थँक्यू.